ग्राउंड साफसफाई असेल तेव्हाही मदत करतो. धन्यवाद. तसेच ज्यांचं नाव नाही घेतलंय त्यांचंही खूप खूप धन्यवाद. आणि जो आपल्याला सहकार्य केलं त्याबद्दल. आणि प्रथम गोलंदाजी घेऊन येत आहे रुपेश पांचाल आणि स्ट्राईकवर आहेत नवनीत प्रसाद. आणि नक्कीच हा फायनलचा सामना असेल असा खेळावा लागेल. आणि पहिलाच ऑफ साईड ड्राईव्ह टाकलेला बॉल, अचूक टप्प्याचा चेंडू होता हा आणि निर्धाव जातोय. आणि प्रत्येक निर्धाव चेंडू हा खूप मोलाचा ठरणार आहे. स्काल्पिंग प्राइस ट्रेंडिंग संघासाठी ट्रेडिंग. आणि त्याला पाणी आलेलं आहे तर पाण्याची सोय मला वाटते भूषण भोसले यांनी केलेली आहे. आणि पहिलाच मिड ऑफवर मारलेला चेंडू आणि नक्कीच बॉल फिरलेला आहे आणि चौकार जातोय. चांगला प्रयत्न अक्षय पवार यांच्या मार्फत, पण चौकार रोखू शकले नाहीत. कमॉन डीजे. आणि बॉल गल्लीवर मारला आणि इथे झेल बाद होतोय. नवनीत प्रसाद एक मोठा धक्का आणि झेल घेत. आणि आता बॅटिंग साठी येतात तो म्हणजे साई स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर ऑफ मीरा भाईंदर सॅम्युअल केदारी. आणि मला वाटते नक्कीच आज महावीर स्ट्रायकरने काहीसा बदल केलेला आहे फलंदाजीच्या क्रमामध्ये. सॅम्युअल केदारी हा अल्ट्रा फलंदाज पॉवर प्ले मध्ये उतरवला जातोय. एक 10 ते 15 धाव्यांचा प्रयत्न असेल पॉवर प्ले मध्ये धावा गोला करायचा. नवनीत प्रसाद गाव के सरपंच तो चले गए. आता मात्र पुन्हा एकदा झेल. बॅक टू बॅक विकेट. म्हटलं होता सरपंच चले गए उनके पीछे गाव भी जा रहा है. डीजे. तुला सांगतोय गो एक वीरा, तुझा भरत आहे मी खरा. तुम्ही भल्या पहाट उठून तिची मधुभावे पूजा करा. थँक्यू डीजे. आणि आता बॅटिंग साठी मैदानात दाखल होतोय PPL सीझन तिचा सर्वात महागडा खेळाडू मिस्टर शुभम बोरकर. त्याची बॅट पकडायची शैली काहीशी वेगळी आहे. आणि रुपेश पांचाल कोणताही सराव नाही, परंतु काय गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी कालपासून पाहतोय. आणि आता तो देखील आला हॅट्रिक बॉल वरती. व्हॉट आय एम बॉलिंग बाय रुपेश. आणि संजू शर्मा पा किती मेहनत घेतात या टुर्नामेंट साठी. खूप खूप मेहनत घेतात. तर याच नाही तर गावातल्या सर्व टुर्नामेंट साठी ते एवढीच मेहनत घेत असतात. त्यांचा देखील खूप खूप धन्यवाद. पूर्णपणे ऑलराऊंडर आहेत ते, द बीस्ट. आणि त्यांचा आज शेवटचा सामना आहे. रुपेश टू बोरकर. शॉर्ट पिच हॅट्रिक. दुसरी हॅट्रिक रुपेश पांचाल यांच्या नावावर. डीजे.
थँक्यू डीजे. दोन फलंदाज गोल्डन डक वर बाद होत आहेत आणि बोरकरांची जागा भरून काढण्यासाठी येतोय प्रियांशू, परंतु जे धक्का पोचलाय महावीर स्ट्रायकर संघाला तो भरून काढणे योग्य नाहीये, कारण की खूप मोठे फलंदाज तंबूच्या आसराला परतलेले आहेत. वॉर्डन बॉलिंग बा रुपेश पांचाल आणि मिथून अण्णा मला वाटते लय खुश झाले असतील आज. मला वाटते बँड बिंड बुक केला असेल, कारण की हा क्वालिफाईंग सामना आहे. जो संघ जिंकणार आहे तो थेट सेमीफायनल मध्ये जाणार आहे. पुढचा चेंडू घेऊन आणि काय चेंडू टाकलाय. पॉवर प्लेचा षटक संपलेला आहे. फक्त आणि फक्त 4 धावा आणि 3 विकेट. वॉर्डन बॉलिंग टाळला झाला पाहिजे रुपेश पांचाल साठी. पीपीएल सीझन 3 मधली दुसरी हॅट्रिक. पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती विकास यादव आणि दुसरी हॅट्रिक पूर्ण करतोय रुपेश पांचाल. आणि पुढचा षटक घेऊन येत आहेत माझे वडील मास्टरचे 40+ खेळाडू मिस्टर प्रशांत वर्तक. आणि वॉर्डन चेंडू पुन्हा एकदा एक धाव. बॅकफुटवर गेलेला आहे संघ महावीर स्ट्रायकर. इथून कमबॅक करावं लागेल. मोठे फटके मारावे लागतील. अजूनही तंबू मध्ये 2 खंबे फलंदाज विशाल म्हात्रे आणि गणेश पाटील अजूनही बाकी आहेत, परंतु त्या अगोदर प्रियांशू. शॉर्ट पिच चेंडू होता, त्याला ऑफ साइडला खेळून काढला. 1 धाव पूर्ण होते आणि एकाच धावेवर समाधान ठेवावं लागेल. पॉवर प्लेचा षटक 3 विकेट आणि कुठेतरी खांदे उंचावलेले आहेत ते म्हणजे स्काल्पिंग प्राइज या संघाचे. पुन्हा एकदा टोलवलाय बाजीराव 2 धावतो निलेश भोगले, परंतु चेंडू चालला सीमारेच्या भर चौकार. थँक्यू डीजे. बाजीराव 2 श्री गणेश मंदिर या संघाचे ओनर दुसऱ्या संघाचा ओनर घेतला आहे. नक्की 2 स्पाय टाकलेत एकमेकांच्या टीम मध्ये. श्री गणेश मंदिर मध्ये भाऊ आणि महावीर मध्ये बाजीराव. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू ऑफ साइडला टोलला. 1 धाव पूर्ण होते का आणि पूर्ण झाली आहे. गुड रन बिटवीन द विकेट आणि धाव संख्या होती म्हणजे 11 धावा. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. फुल पिच डिलिव्हरी होते आणि आकाश मल्ली जर एका टाइम मध्ये बॉल नक्कीच पकडला असता तर धावचीत होऊ शकला असता. पुन्हा एकदा पुढे सरसवले. फुल टॉस केला आणि ऑफ साइडला खेळून काढला चेंडू. अक्षय पवार पर्यंत 2 धावा पूर्ण आणि षटक समाप्ती होते. या 2 धावेने धाव संख्या होती ती म्हणजे 14 धावा. चांगल्या स्थितीमध्ये आहे स्काल्पिंग प्राइस ट्रेडिंग हा संघ आणि नक्कीच महावीर स्ट्रायकर कुठेतरी मोठे फटके खेळावे लागतील. सुरुवात केली आहे बाजीराव दोंड यांनी. एक चौकार खेचला होता आणि पुढचा षटक घेऊन जातो म्हणजे दिव्यांग. काय खेळी केली होती या मुलाने काल. बॉलिंग फिल्डिंग आणि आमचे विक्की म्हात्रे भाऊ पहा किती मेहनत करतायत. सकाळी रोज जातात आणि आर्म्स मारत असतात. बायसेप 2 बाटले उचलून घेऊन गेलेत आणि माझी टोपी घेऊन गेलेत वाटते. पुढचा षटक घेऊन येतोय दिव्यांग टू प्रियांशू.
शॉर्ट पिच चेंडू होता, पूल करायचा प्रयत्न, हवेत आहे चेंडू कायचा, परंतु नो मॅन लँड सेफ मध्ये पडतो चेंडू आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. सिंगल डबल लाईफ लाईन ऑफ क्रिकेट, त्यावर जोर दिला आहे महावीर स्ट्रायकर या संघाने. धाव संख्या जवळजवळ 50 ते 60च्या आसपास गेली तर एक चांगला टोटल मानला जाईल, परंतु प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा पूल, आता जेलच्या खाली फिल्डर आणि कॅच बाद होतो प्रियांशू डीजे. तुला करणार नाही, तुला भरणार नाही, आपला डेंजर कारभार आहे रे. उडतोस रे, उडतोस रे, आवळ्याचा बनवून ठेवा. आपली टोळी आहे वाघाची रे, तू खपशील धडशील जवा. तिथं तिथं या हवा देखू द्या, हाय आपलीच हवा. थँक्यू डीजे. इथे तिथे देखू जा, नुसती विकेटचीच हवा. 3 षटक झालेले आहेत, तिसरा षटक चालू आहे आणि जवळजवळ 4 विकेट गेलेले आहेत. आणि आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग हार्ड हिटर फलंदाज गणेश पाटील, मास्टरचे धडाकेबाज असे खेळाडू. मोठी खेळी करावी लागेल त्यांना देखील. आणि शॉर्ट पिच चेंडू त्याला पूल केलेला आहे जेल, परंतु जेल सुटलेला आहे आणि चेंडू निघून चालला सीमारेषा पार. चौकार कमॉन डीजे. थँक्यू डीजे. एक चांगला प्रयत्न केला होता बाबा यांनी, काल काय झेल टिपला होता रवी मकवाना यांचा आणि आज देखील त्यांचा चांगला प्रयत्न, परंतु चेंडू गाडवता आला नाहीये. पुन्हा एकदा आता दडपण, आता प्रेशर वाईट आलाय. गणेश पाटील प्रेशर टाकता येतं यांना देखील. पहिल्या चेंडूवर आल्या आल्या चौकार खेचलाय. असेच मोठे फटक्यांची अपेक्षा असेल महावीर स्ट्रायकर या संघाला. संघ अडचणीत आहे, बाहेर काढावं लागेल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि प्लेन मिस झालेला आहे. पवन ओलेकर देखील बीट होतात आणि चेंडू चाललाय पाठी डिक्लेरेशन झोन मध्ये. 1 धाव आणि 1 धावेने धाव संख्या तिथे म्हणजे 22 धावा. 22च्या स्वरूपात आलेली धाव. बॅटच्या लागले, अच्छा बॅटची काढा घेतलेली आहे. मला वाटतं जेल सोडलेला आहे, महागात पडणार आहे मोठा जेल. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आणि आता कुठेतरी दुखापत होते का पाहायचं, जरा फिल्डरला पाणी पोचवायचं आहे. हॉलो के गणेशांना नक्कीच फायटर खेळाडू आहे, फाईट करतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी आणि शेवटपर्यंत करत राहणार. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आणि आता मात्र बाद होतोय. विकेट आणि फक्त विकेटच पडत चाललेत. BMW घेऊन
थँक्यू डीजे. षटक समाप्ती झालेली आहे. महावीर स्ट्रायकर कुठेतरी अडकलेला आहे. संघाला अडचणीमधून बाहेर काढावं लागेल. विशाल मात्रे मैदानाच्या आतमध्ये. बाजीराव दोन मोठे फटके खेळावे लागतील. आणि पुढचा षटक घेऊन येतो निलेश भोगले, वन ऑफ द फायनेस्ट प्लेअर ऑफ पेंकरपाडा. बाजीराव दोंड यांना मोठे फटके खेळावे लागतील. टीमला अडचणीतून बाहेर काढावं लागेल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि अंपायरचा निर्णय वाईड बॉल आणि वन बाउन्स याचा देखील इशारा येतोय. मिस्टर धीरज सर, वन बाउन्स, लास्ट बाउन्स. बाजीराव दोन नक्कीच मारू शकतात मोठे फटके. त्यांच्या मनगडामध्ये शक्ती आहे तेवढी. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल पुल केला आणि झेल सोडलेला आहे, परंतु विकेट तरी भेटली. डायरेक्ट हिट. बाजीरावचा झाला काम फिट. डीजे थँक्यू डीजे. आणि आता स्वतः कर्णधार पुष्पक झा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय बॅटिंग करण्यासाठी. विशाल म्हात्रे आणि पुष्पक झा दोघे मोठे फटके खेळू शकतात. धाव संख्या झाली ती म्हणजे 23 धावा. संघाला अडचणीतून काढावं लागेल. फुल पिच डिलिव्हरी होती. एक धावेचा प्रयत्न. पुन्हा एकदा रनआउटचा चान्स, परंतु रुपेश पांचालेच्या हातात काय बॉल भेटत नाही आणि तात्पुरता एक धाव पण पूर्ण होते. पुष्पक झा मोठे फटके खेलावे लगतील. बड़े शॉट मारने पड़ेंगे. टीम को बाहर निकालना होगा. कठिन परिस्थिति है. आणि पुन्हा एकदा ब्लॉक गोलचा चेंडू होता. कुठेतरी अपील केली आहे मोठी, पण तो पंच स्थिर. पुष्पक झा मोठे फटके खेळावे लागतील. स्कोर थांबलेला आहे 24 धावेवर. 3 चेंडू झालेले आहेत. शॉर्ट पिच चेंडू पुल करतोय आणि बाबा येपर्यंत एकदा पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वॉट अँड थ्रो आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण होत आहेत. धाव संख्या होती ती म्हणजे 26 धावा. कुठेतरी मोठे फटक्याच्या शोधात आहेत ते दोघी फलंदाज. शोध करावे लागेल कारण की स्कोर खूप कमी झालेला आहे. मोठा स्कोर बनावा लागेल. बनवू शकतात. शेवटचे 2 चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल पुल करतोय. पायच्या सीमारेषा बाहेर जाईल का आणि दिव्यांग ऑन द कॅच आणि इट इज पुन्हा एकदा जेलबाद. आईला भेटल्या ना बाया माझ्या संतानी संतानी माऊल्या. बाया माझ्या संतानी संतानी माऊल्या. काट उतरून बाया कोकणात आल्या ना बाया माझ्या संतानी संतानी माऊल्या. काट उतरून बाया कोकणात. थँक्यू डीजे. स्कॅल्पिंग प्राइजला 7 देवी पावलेत आणि 7 विकेट पण पडलेले आहेत. शेवटचा चेंडू 4थ्या ओव्हरचा आणि बॅटिंग साठी दाखल होतोय मैदानाच्या आत सुहास सालगावकर. कोकणातून आलाय खेळाडू.
शॉर्ट बॉल पुन्हा एकदा पूल होतोय. आकाश मल्ली झेलच्या खाली आणि झेल सोडलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा देखील पूर्ण. झेल तर सोडलाय, पाहायचं आहे मागात पडेल का. आकाश मल्ली स्टायलिश खेळाडू. झेल सोडलाय. सुहास सालगावकर यांना संधी दिली आहे मैदानाच्या आत पुन्हा एकदा खेळण्याची. आणि पायचा शेवटचा षटक कोण घेऊन येईल, शंकर माने काय पवन ओलेकर. आणि 4 षटकांती धाव संख्या पाहिजे झाली तर 28 धावा आणि विकेट गेले ते म्हणजे 7. पुढचा चेंडू घेऊन शंकर. शॉर्ट पिच चेंडू उडवलेला आहे आणि जेलच्या खाली, परंतु जेल ड्रॉप होतोय. काहीसा लांब होता चेंडू. आणि तत्पुरता एक धाव पूर्ण होते. स्लोवर वन हाताळला होता शंकर माने यांनी. आणि अक्षय पवार चांगले क्षेत्ररक्षण आहेत. काल धडपडले होते परंतु चांगली फिल्डिंग करत असतात ते. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल चेंडू आणि पवन ओलेकर फील्ड करेपर्यंत एकच धाव. विशाल मात्रे यांना मोठे फटके खेळावे लागतील. 4 चेंडू शिल्लक आहेत. धाव संख्या दिली 30. 2 ते 3 षटकार मारावे लागतील. परिस्थिती कठीण आहे परंतु मोठे फटके याचीच अपेक्षा आहे. आणि शॉर्ट पिच गोट शॉट षटकार. थँक्यू डीजे. परिस्थिती जेवढी विकट, विशाल मात्र तेवढेच तिकट. 1 षटकार आलेला आहे, अजून 2 षटकार ठोकावे लागतील. आणखीन एक षटकार आलेला आहे, 2 षटकार अजून मारावे लागतील. आता मात्र नो बॉल. पहा दडपण, प्रेशर प्रेशर शंकर माने यांच्यावरती. नो बॉल आणि फ्री हिट देखील आलेली आहे. या चेंडूवर देखील प्रहार करता आला असता परंतु काहीसा वर होता, परंतु फ्री हिट आलेली आहे. 1 षटकार अजून ठोकावा लागेल. कठीण परिस्थिती आहे, बाहेर काढतोय. आणि आता होऊ दे. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आणि पंच दर्शविताना वाईट चेंडू. फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे. विशाल मात्रे यांचा प्रेशर टाकतायत विशाल माने यांच्यावरती. शंकर माने शेवटचे 3 चेंडू 2 षटकार ठोकावे लागतील. पुन्हा एकदा टोलवलाय आणि चेंडू चालला सीमारेषा पार. षटकार. थँक्यू डीजे. 2 भले मोठे षटकार आणि धाव संख्या वेग घेते. धाव संख्या जाऊन पोहोचले 44 धाव संख्येवरती. विशाल मात्रे तडाखेबाज फलंदाज, तडाखेबाज फलंदाजी. आणि ते देखील षटकारांच्या हॅट्रिक वरती आलेले आहेत. शेवटचे 2 चेंडू
अजून एक षटकार ठोकावा लागेल, कुठेतरी 50च्या वर स्कोर घेऊन जावं लागेल आणि घेऊन जाऊ शकतात वॉर्डन बॅटिंग बाय विशाल म्हात्रे. आणि यापुढील होणारा सामना NSGSA वर्सेस भूपेन मास्टर ब्लास्टर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचं आहे. अजून एक परंतु योगेश पाटील सेफ हँड आणि त्याच्या हातात देखील जेल देऊन पाहत होतोय. आणि पुढचा फलंदाज येतो तो म्हणजे विजय पाटील. शेवटचा चेंडू डॉट येतोय, परंतु एक धाव चोरण्याचा प्रयत्न आणि बाद झालेला आहे. विजय पाटील चला टॉस साठी यायचं आहे. भूपेन मास्टर ब्लास्टर वर्सेस NSGSA. विजय आउट झालेले आहेत. चला टॉस साठी यायचंय. NSGSA चे कॅप्टन हेमंत म्हात्रे भूपेन मास्टर ब्लास्टरचे कर्णधार. हॅलो, धन्यवाद यश वर्तक. चला, भूपेंद्र मास्टर ब्लास्टर संघाचे कर्णधार हेमंत म्हात्रे कुठेही असतील त्यांनी टॉस साठी यायचं आहे. तसेच NSGSA संघाचा कर्णधार अजिंक्य बिल्लारे टॉस साठी यायचं आहे आणि टॉस करतील हरीश वर्तक टॉस करतील. चला, मनोज पाटील करतील. मनोज पाटील दादा पिनकरपडा मास्टर संघाचे उपकर्णधार धडाकेबाज फलंदाज. चला, सामना लवकरात लवकर खेळून घ्यायचा. महावीर स्ट्रायकर संघाने आपले क्षेत्ररक्षणचं जाळं पसरवून घ्यायचं आहे. तर स्कॅल्पिंग प्राइज ट्रेडिंग नाही देणार तुला काल मी एवढा बोललो तू आलास. संघाचे 2 फलंदाज यायचं आहे फलंदाजीसाठी. डीजे तर लाव विनीत. अथर्व लाव ना, लका लाव ना पालघरचा तो आवडते तुला हिरो. चला, घाई करायची आहे. महावीर स्ट्रायकर वर्सेस स्कॅल्पिंग प्राइस. आव्हान नक्कीच छोटा आहे, 45 धावांचं आव्हान आहे, परंतु चांगली गोलंदाजी आणि काहीशे डॉट बॉल आणि अर्ली विकेट घ्यावे लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. कारण की हा सामना तुम्हाला थेट सेमीफायनल मध्ये घेऊन जाणार आहे. मेहनत करावी लागेल, घाम घालावे लागेल थोडा मैदानाच्या आतमध्ये एक मॅच साठी. आणि तिथे स्कॅल्पिंग प्राइसच्या संघाला देखील चेजिंग साठी उतरतायत, ते म्हणजे पवन ओलेकर आणि योगेश पाटील. कालची नाबाद जोडी
ज्यांनी दोघांनीच दुसरा सामना जिंकवून दिला होता स्कॅल्पिंग या संघाला. आणि पुढील मॅचचा टॉस जिंकलं ते म्हणजे भूपेन मास्टर ब्लास्टर. त्यांनी लवकरात लवकर आपला निर्णय कालवायचा आहे. मला वाटतं बॉलिंग घेतात ते. चला चला घाई करायचे. महावीर स्ट्रायकर्स वर विरुद्ध स्कॅल्पिंग प्राइस. स्कॅल्पिंग प्राइस व्हायचं झालं तर पहिल्या वर्षाचा विजेता संघ जी स्पर्धा रबल बॉल मध्ये पार पाडली होती. आणि ही महत्वाची सामना. आज पण तसाच वातावरण होता परंतु पुन्हा एकदा ऊन आलाय. सूर्य निघून आलाय. सूर्य निघून येईल का महावीर या संघासाठी. पवन ओलेकर आणि पहिला षटक घेऊन येतोय विशाल मात्रे. पहिला चेंडू अवांतरने सुरुवात केलेली आहे. शॉर्ट पिच चेंडू झेलची संधी परंतु काहीसा लांब राहिला आणि सॅम्युअल केदारी येपर्यंत एक धाव पूर्ण. गुड कलेक्ट अँड थ्रो. फक्त आणि फक्त एक धाव. स्कॅल्पिंगला काय करायचंय तर सिंगल डबल वर जोर द्यायचा आणि 1 ते 2 मोठे फटके मारायचे आहेत. आणि महावीर स्ट्रायकर या संघाला काय करायचंय तर डॉट बॉल काढायचे आहेत आणि जे संधी निर्माण होईल जेलची ते पूर्ण सक्सेसफुली जेल टिपायचे आहेत. चला NHGS आहे समोर झाडाच्या खाली जाऊन बसायचंय. आणि वॉट अँड डिलिव्हरी प्लेसमेंटच्या माध्यमातून खेळून काढलेला एक धावा करिता. पवन ओलेकर लेफ्टी बॅट्समॅन साठी पोषक अशी हवा आणि हा मैदान. फुल टॉस चेंडू प्लेसच्या मधून खेळलाय आणि गणेश पाटील येपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. आणि या 2 धावेने धावसंख्या होती म्हणजे 5 धावा. चेंडू अजून 3 शिल्लक आहे त्या षटकातील. पुढचा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉल. चांगली गोलंदाजी हेच करावं लागणार आहे महावीर या संघाला. जर आपल्याला या टुर्नामेंट मध्ये जिवंत ठेवायचं आहे तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि प्रेशर निर्माण केला आणि दांडी उडवलेली आहे. वॉट अँड बॉलिंग में विशाल मात्रे डीजे. हॅलो हॅलो नाच 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 पोरी धावून हो नाच 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 नाच. हॅलो हॅलो नाच 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 पोरी धावून हो नाच 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 नाच. तू वल्लून हो नाच पाय वालून हो नाच जिराक हसून हो नाच कंबर बसून हो नाच 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 पोरी.
स्काल्पिंगच्या पोरांना हेच म्हणणं आहे, हल्लू हल्लू खेळा, कारण की घाईमध्ये कधी गडबडी होईल सांगता नाही येत. आणि पुढचा बॅट्समन दिव्यांग. विशाल मात्रे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत बॉलिंग साठी. फिल्डिंग मध्ये काहीसा बदल. आणि आणखीन एक चांगला चेंडू, फक्त आणि फक्त एक धाव. पॉवर प्लेचा षटक संपतोय. एक विकेट येते, महत्वाची विकेट पवन ओलेकर यांची. आणि धाव संख्या होती ती म्हणजे 6 धावा. कुठेतरी कमबॅक षटक म्हणावं लागेल महावीर स्ट्रायकर या संघाकडून. तसाच तोडत तर उत्तर दिलेलं आहे पहिल्या षटकाच्या समाप्ती समोर. आणि दुसरा षटक पाहायचा आहे, निर्णायक षटक पाहायचंय कोण घेऊन येईल. बाजीराव 2, नवनीत प्रसाद, शुभम बोरकर, सुहास सालगावकर. आणि मला वाटते पुढचा षटक घेऊन येतात ते म्हणजे नवनीत प्रसाद, स्वतः आयकॉन ओनर, महावीर स्ट्रायकर या संघाचे सरपंच. परंतु काहीसा बदल झालेला आहे आणि बॉलिंग साठी मला वाटते बोरकरला पुढे आणलंय. त्याला पुढचा षटक घेऊन येतोय सर्वात मागडा खिलाडू शुभम बोरकर. 27 करोड. आणि त्याच्या समोर दिव्यांग. पहिला चेंडू फुलर लेनचा डिलिव्हरी आणि प्रियांशू फील्ड करेपर्यंत एकदा पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बाबा धावतोय आणि पाहायचं झालं तर आणि बाद झालेला आहे. वॉट अँड थ्रो, वॉट अँड फिल्डिंग, मोठा धक्का. योगेश पाटील तंबूच्या आसराला परततोय. बाद. नाच 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 असा घोड्यावर नाचाया मजे, पहिला तूर तार पाथा डीजे. असा घोड्यावर नाचाया मजे, पहिला तूर तार पाथा डीजे. ना धवडीत नाचा मजे, हल्लू हल्लू नाच. हल्लू हल्लू नाही तर फास्ट धावायचा होता, परंतु कुठेतरी कमी पडला योगेश पाटील. एक चांगला रनिंग बिटवीन द विकेट फिल्डर आहे, परंतु आज कमी पडतोय. नक्कीच खूप रेअर आहे योगेश पाटील रनआउट होताना पाहायला. खूप खूप म्हणजे खूपच रेअर. आणि कमबॅक करतोय महावीर संघ. फिल्डिंगच्या बॉल टाकताना धावला तर कुठेतरी नक्कीच. बॅट्समन कोण आहे, ध्रुव आहे का? ध्रुव. पुढचा चेंडू शॉर्ट पूल केलेला आहे ऑफ साइडला आणि फक्त एक धाव. चांगली गोलंदाजी होते महावीर स्ट्रायकर संघाकडून. कुठेतरी नक्कीच बॅकफुटवर टाकण्याचा प्रयत्न आहे स्काल्पिंग प्राइस ट्रेडिंग या संघाला, परंतु त्यांना देखील कमबॅक करावं लागेल. काय झालं अंपायर?
पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्यावर देखील एक धाव. एक चांगली क्षेत्ररक्षण. महावीर स्ट्रायकर कुठेतरी चांगली गोलंदाजी होते ज्याची अपेक्षा आहे आणि स्कॅल्पिंग प्राइस. एक चांगली बॅटिंग करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. धाव संख्या नक्कीच कमी आहे परंतु ती पूर्णता करायचीच आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. भाव खाऊन जातोय बोरकर आतापर्यंत या मैदानाच्या आतमध्ये. फक्त आणि फक्त 2 धावा दिले 4 चेंडूंमध्ये 3 धावा. पुन्हा एकदा डॉट बॉल. व्हॉट अँड डिलिव्हरी बाय बोरकर. दाखवून देतोय का मला 27,000 मध्ये घेतला होता. सर्वात महागडा खेळाडू PPL सीझन 3 मधला. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल पुल केला ऑफ साइडला. सुहास सालगावकर येईपर्यंत बॉल फिरतोय आणि एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. 2 षटकांती धाव संख्या होती म्हणजे 11 धावा. चांगली गोलंदाजी बोरकर मार्फत. जवळजवळ 5.5चा रन रेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. चला टायमर चालू आहे. लवकर लवकर करायचं आहे. टीम मीटिंग घेऊ नका शक्यतो टाळा. माहिती आहे महत्वाची मॅच आहे परंतु डिसिजन घ्या आणि त्याच्यावर नक्कीच लवकर अंमल करा. पुढचा षटक घेऊन येतोय श्री गणेश मंदिरचे ओनर मिस्टर बाजीराव दोंड. पहिले 2 षटक नक्कीच महावीरच्या बाजूने गेले परंतु एक मोठा धावांचा षटक घ्यावा लागेल स्कॅल्पिंग प्राइजच्या संघाला देखील. स्लोवर 1 चेंडू होता. स्लॉग च्या स्वरूपात खेळलेला आहे आणि एक धाव प्राप्त करतोय आणि डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय चेंडू. आणि रवी मकवाना मैदानात दाखल झालेले आहेत लाल बॅग घेऊन. त्यांचा संघ नक्कीच. चला घाई करा महावीर स्ट्रायकर. गरम गरम गर्मीमध्ये गरमागरम मॅच. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल डॉट बॉल आलेला आहे. व्हॉट अँड डिलिव्हरी बाय बाजीराव दोंड. याचीच गरज आहे आणि त्याचे पूर्णता करता येते म्हणजे मैदानाच्या आतमध्ये. व्हॉट अ बॉलिंग. आणि स्ट्राईक वरती येते म्हणजे दिव्यांग. मोठे फटके खेळावे लागतील. प्रेशर बिल्ड होत चाललेला आहे स्कॅल्पिंगच्या संघावरती. आव्हान थोडा छोटा आहे परंतु कठीण आहे कारण की बॉलिंग मध्ये तेवढाच दम आहे महावीर स्ट्रायकर यांच्या. पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू. गणेश पाटील येईपर्यंत एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण आणि तिसरीचा पुन्हा एकदा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र खेळाडू बाद.
नाच पोरी हल्लू हल्लू नाच 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 पोरी काय आहे तुझा विचार माल हो सांग नाही तर तेच नकार पण प्रेम पोरी करीन तुझवर ओळा थँक्यू डीजे. तिसऱ्या धाव्याच्या प्रयत्नात बाद होतोय आणि भूपेन मास्टर ब्लास्टर संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि आमंत्रित केलं NHJC संघाला प्रथम फलंदाजीसाठी. आणि पुढील फलंदाज हार्ड हिटर फलंदाज आकाश मल्ले. गाव कप गाजवला होता खेळाडूनं. पुन्हा एकदा स्ट्राईक करतोय बाजीराव दोन. आता मात्र दांडी दांडी गोल. कमॉन डीजे. हल्लू हल्लू नाच 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 परत धावून हो नाच 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 हल्लू हल्लू नाच 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 परत धावून हो नाच 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 तू वल्लून हो नाच पायी वल्लून हो नाच चिरक चालून हो नाच केस वल्लून हो नाच 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 परत हल्लू हल्लू नाच 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 परिस्थिती जेवढी विकट आहे महावीरची बॉलिंग तेवढीच तिकट आहे कारण की बाजीराव दोन स्वतः होणार आणि या षटकातील 3 चेंडू टाकून झाले 4 चेंडू आणि धाव संख्या किती म्हणजे 14 धावा. एक चांगली बॉलिंग आणि चांगलाच क्षेत्ररक्षण चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगली मॅच पाहायला मिळते आणि आता स्ट्राईक वर आलेला आहे बेस्ट बॅट्समन निलेश भोगले. अष्टपैलू असे खेळाडू संघ अडचणीत आहे नक्कीच बाहेर काढावा लागेल. पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी बॅटीची कडा घेऊन चेंडू चाललाय निघून डिक्लेरेशन झोन मध्ये. पंचांचा निर्णय 1 धाव आणि 1 धावेने धाव संख्या होती ती म्हणजे 15 धावा. 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धाव्यांची आवश्यकता. या षटकातील शेवटचा चेंडू पहा मी म्हटलं होतं फाईट करावी लागेल स्ट्रगल करावं लागेल आणि स्ट्रगल करतोय महावीर संघ आणि स्ट्रगलला अजून त्यांचे सक्सेस मिळत चाललेला आहे. दोन्ही साइडून स्ट्रगल चालू आहे आता तर. फुल टॉस चेंडू फ्लिक केलेला आहे पायचा जेल होईल का आणि जेल होतोय. मोठा मासा गळायला लागलाय. निलेश भोगले बॅक टू द पवेलियन. मला आवडस तुझे एक हिरो बाकी तुझे समोर आख जिरो ना बनवीन तुरच मी हिरो. तर मग हल्लू हल्लू नाच 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 पोरी धावून हो नाच 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 नाच. थँक्यू डीजे. 3 षटक संपलेले आहेत. बाजीराव 2 मैदानात आतमध्ये भाव खाऊन गेलाय. 3 विकेट आणि 2 धावा खर्च केलेत. 1 रनआउट आहे 4 धावा खर्च केलेत परंतु एक चांगली गोलंदाजी बाजीराव दोंड यांच्या मार्फत. 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता. बारा चेंडू 30 धावा. नक्कीच विशाल मात्रे यांचे ते 2 षटकार त्यानंतर पहिलाच पॉवर प्ले षटक त्यामध्ये आलेला पवन ओलेकरचा विकेट. फक्त आणि फक्त प्रेशरच निर्माण केलेला आहे स्कॅल्पिंग वरती. एक ऑलराऊंडिंग खेळ पाहावा मिळतो त्यांच्या इथून देखील. चला स्पीड अप करायचा आहे. चला पुढचा षटक घेण्यात येतो म्हणजे
नवनीत प्रसाद स्वतः ओनर आणि आयकॉन या टीमचा, त्याच्यावर देखील पूर्णपणे दारोमदार असणार आहे या बॉलिंग लाईनअपचा. 12 चेंडू 30 धावा 15चा रन रेट आणि आकाश मल्ली यांच्या मनगडात शक्ती आहे ते 2 षटकार प्रत्येक ओव्हरीत मारावे लागतील नक्कीच प्रयत्न करत राहायला लागेल. प्रयत्नांती परमेश्वर आहे, परमेश्वरांत तुम्ही प्रयत्न करा तर मी काय देईन. पुढचा चेंडू पूल केलेला आहे सॅम्युअल केदारी आणि झेल बाद होतोय. पा कमबॅक, व्हॉट अ कमबॅक बाय महावीर स्ट्रायकर. स्ट्राईक केलेला आहे त्यांच्या बॉलिंगने. कम ऑन डीजे. मोठमोठे गार केले गंमत मध्ये चल. डीजे डॉन नवनीत प्रसाद आणि डॉन तर सॅम्युअल केदारी पण आहे. आकाश यांची जागा भरून काढण्यासाठी तर तो म्हणजे रुपेश पांचाल उर्फ मन्या. पहिला षटक पॉवर प्लेचा षटक हॅट्रिक घेणारा गोलंदाज. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल प्लेन मिस. विशाल मात्रे यांच्याकडून होते चुकी आणि 1 धाव प्राप्त होते महावीर स्काल्पिंग या संघाला. आणि आता स्ट्राईक वर येत आहेत माझे वडील मिस्टर प्रशांत वर्तक. मोठे फटके खेळावे लागतील. एक मोठे फलंदाज आहेत, धडाकेबाज फलंदाज आहेत, मनगडात शक्ती आहे, मारावे लागतील फटके. कम ऑन यू कॅन डू इट. संघ अडचणीत आहे, काढावे लागेल बाहेर आणि काढूही शकतात, त्यांच्यात ताकद आहे तेवढी. आणि व्हॉट अँड डिलिव्हरी बाय नवनीत प्रसाद. ब्लॉक होलचा चेंडू होता, अनप्लेएबल डिलिव्हरी आणि या डॉटनी धाव संख्या थांबली ती म्हणजे 16 या धाव संख्येवरती. कुठेतरी ते विकेट गेलेले स्काल्पिंगचे ते महागात पडत आहेत त्यांना आता, कारण की चांगली गोलंदाजांनी फिल्डिंग करतोय महावीर संघ. पुढचा चेंडू टोलवलेला आहे, पाहायचा शुभम बोरकर जेलच्या खाली आणि बाद. आणि मोठा झटका लागतोय स्काल्पिंग करायच्या संघाला. 0-2 वळाली कंपनी शेवटपर्यंत. लक्ष दे कोणाला पिल्लक मध्ये हित गाजवायला टोनाला घालवून टाकलं जर राष्ट्रात टोनाला नुसती आई जमाला नेम भावचा टोनाला. हो वास्तव गुन्हेगारी जगलं तुमच्या थँक्यू डीजे. शून्यातून वरळली कंपनी. खाली होते महावीर स्ट्रायकर, परंतु काय वरचढ गेलेला आहे. ते शेवटचे 2 षटकार कुठेतरी खांदे मजबूत केलेले आहेत महावीर स्ट्रायकर या संघाचे. आणि तिथून काय मागे पाहिलंच नाहीये या संघाने, पुढे जात चाललाय. स्ट्रायकर सारखा स्ट्राईक करतो आपल्या बॉलिंगने. आणि पुढील बॅट्समन स्वतः होणार अमित पाटील, अमित घरत. आणि पुढे जात असताना मारण्याचा प्रयत्न, अंगाला आदळतो चेंडू आणि 1 धाव पूर्ण होते लेग बायच्या स्वरूपात. पंच धीरेज सर यांचा इशारा येतोय. 1 धावेने धाव संख्या दिली म्हणजे 17 धावा 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. रुपेश पांचाल 3 विकेट घेतले होते, 3 षटकार मारावे लागतील. शॉर्ट बॉल पुल करतोय परंतु सक्सेसफुल नाही होत आहे. फक्त आणि फक्त 1 धाव 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. कुठेतरी 1 साइड घेऊन गेलेला सामना महावीर संघ. धन्यवाद यश वर्तक. एक जबरदस्त
समालोचक पेनकर पडा गावचे लाडके कुमार यश वर्तक. चला मॅच बघितली तर आता ज्या प्रकारे पहिल्या इनिंगमध्ये बघितलं आपण, जसा विशाल म्हात्रे यांनी फटकेबाजी केली होती त्याचप्रमाणे काहीतरी कार्य अमित घरत यांना करावा लागेल. आणि स्वतः ओनर आहेत तर नक्कीच त्यांना मॅच जिंकवणार आणि ते नक्कीच मोठे मोठे फटके मारतबर आहेत. आणि बघायला गेलं तर मारणारी पहिलाच लो फुलटॉसचा बॉल आणि पुष्पक झा नक्कीच चांगला गोलंदाज आहे. पहिले जे 4 ओव्हर होते ना स्कॅल्पिंग वाले जिंकलेले, 5व्या ओव्हरी ते लोक आले वर. संजू शर्मा हा स्टेज ओके. चला पुष्पक झा पुढील चेंडू घेऊन येतात. आता धावा पाहिजेत त्या मला वाटते 26. 5 चेंडू 26 आणि चांगला लेगला मारलेला चेंडू असेल हा. आणि नक्कीच 2 धावा पूर्ण आणि संघासाठी 2 धावा वाचवलेत शुभम बोरकर यांनी. डीप स्क्वेअर लेग मध्ये मारलेला हा फटका होता. नक्कीच एक चांगला फटका. पण आता तुम्हाला मोठमोठे फटके मारावे लागतील. जवळपास मला वाटतं आता 4 चेंडू 24 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकार मारणे गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवर षटकार. आणि मन्या नक्कीच आणि नक्कीच हा स्क्वेअर लेग मध्ये आणि इथे होतोय झेल बाद रुपेश पांचाल. लोक चालतात पण भरडे भाई नाही येऊ तर कुठला बी छातीची कुणाला सुटके नाही. शॉटला बसवणार पद्धत मध्ये डॉन समोर वाजायचं इज्जत मध्ये. ठेवतो बॉलण्यात कम जास्त दम हिम्मत मध्ये. ताजवानला देत नाही मी किंमत कधी. मोठमोठे यार केले गंमत मध्ये. चल जडू नको पुन्हा. धन्यवाद डीजे अथर्व. जबरदस्त छोट्या वयात बिझनेस सांभाळतोय. नक्कीच आपापला बिझनेस करणारा नक्कीच पुढे जातो, कोणताही असो मग ते. आणि वारसा पुढे. आणि एम्पायर दर्शवतात वाईट टाकलेली इथे गरज नाही आहे. नक्कीच एखाद्या सामन्यामध्ये जीव टाकण्याचा प्रयत्न म्हणजे वाईट बॉल. आणि पुढील फलंदाज आहे अक्षय पवार. त्याने काल जबरदस्त फिल्डिंग केली होती. पुऱ्या मातीमध्ये लोळून तो बॉल अडवण्याचा प्रयत्न केला होता. आणि चांगला आणि पुन्हा एकदा झेल बाद होतोय आणि झेल घेतोय विशाल म्हात्रे. आमची सत्ता आणि आमची सरकार. माझी राज्यात चर्चा मला धस्त दरबार. भाग्य पावले मारत माझं वाढीव घरदार. माझ्या सक्सेसच्या माग माझ्या आईचा हातभार. ही नाही देवाची कृपा माझ्या स्वतःच्या उपकार. कधी अनुमती दिसलं तर कल्टी मार नाही तर लपड्याची रमणी मग शॉटला धार. एकटा घुमवतो तुझ्या शूटरच्या. माझ्या वाईटावर बसलेल्यांना खबरदार. मला चित्रगुप्ताची पदतो यम माझा मदतगार. धन्यवाद. आणि बघितलं तर नक्की षटकार आहे की झेलवाद. नक्कीच पुरेपूर प्रयत्न स्क्वेअर लेग मध्ये मारलेला हा षटकार. आणि माझी पब्लिक फक्त नक्कीच शंकर. धन्यवाद डीजे अथर्व. नक्कीच शंकरला जर नक्कीच पहिला पुढे पाठवला असता तर नक्कीच ही मॅच घेऊन गेला असता. पण शंकरला मागे का ठेवलं. आणि धावसंख्या झालेली आहे ती 28. आणि ते गडी बाद ऑल आउट. आणि इथे विजय होतोय महावीर स्ट्रायकर्स आणि पदार्पण करतो सेमीफायनल मध्ये. ए ग्रुप मध्ये पाहिलं तर दोन्ही संघ आलेले आहेत. एक आई निर्मादेवी संघ आणि दुसरा महावीर स्ट्रायकर्स. दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन.